नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑर्थोग्राफिक ड्रॉइंग याची पुढची स्टेप बघणार आहे. आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे काय हे बघितलं की एखाद्या जॉबच्या एका बाजूच्या समोर राहून त्या बाजूची इमेज एका प्लेनवर किंवा एका प्रतलावर घेतल्यानंतर जी काही इमेज तयार होती त्याला आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणतो. यामध्ये ही इमेज तयार होताना प्रत्येक एज किंवा प्रत्येक कडेवरून जे काही प्रोजेक्टर्स किंवा प्रकाश किरण निघतात ते या प्लेनवर किंवा प्रतलावर परपेंडिक्युलर किंवा लंब पडतात आणि ते प्रोजेक्टर्स किंवा प्रकाश किरण हे एकमेकांशी समांतर असतात. 1, 2, 3, 4 आणि 5 हे जे काही प्रोजेक्टर आहेत हे या प्लेनला परपेंडिक्युलर किंवा लंब आहेत, तसेच ते एकमेकांशी समांतर आहेत. अशा पद्धतीच्या व्ह्यू मध्ये आपल्याला खरी माप किंवा खरे डायमेन्शन्स मिळतात. तर आता इथे आपण एक जॉब दाखवला आणि त्याच्या एका व्ह्यू च्या समोर राहून त्याची असलेली एका बाजूची इमेज काढलेली आहे. याच्यामध्ये हे प्रोजेक्टर्स हे परपेंडिक्युलर आणि एकमेकांशी प्लेन ऑफ प्रोजेक्शन शी परपेंडिक्युलर आणि एकमेकांशी समांतर आहेत. म्हणजे या प्रतलाशी ते लंब आहेत आणि एकमेकांशी समांतर आहेत. आता कोणत्याही ऑर्थोग्राफी ड्रॉइंग मध्ये किमान आपण म्हणजे 3 बाजू ज्या आहेत त्या 3 बाजूंच्या समोर राहून त्याची इमेज घेत असतो किंवा त्याचा व्ह्यू घेत असतो. इथं येलो कलर, रेड कलर आणि ब्लू कलर असे त्याचे 3 व्ह्यूज दाखवले आहेत. जर येलो कलर फ्रंट व्ह्यू असेल तर रेड कलर हा साइड व्ह्यू होईल आणि ब्लू कलरची बाजू ही टॉप व्ह्यू होईल. तर कोणत्याही ऑर्थोग्राफिक ड्रॉइंगला तुम्हाला 3 व्ह्यूज घेऊन त्याचं पूर्ण डायमेन्शनिंग करता येतं. इथे सांगायचा मुद्दा असा की समजा मी एक व्ह्यू घेतला तर त्याच्यामध्ये मला फक्त लांबी आणि उंची मिळणार आहे. दुसरा व्ह्यू घेतला तर रुंदी आणि उंची मिळणार आहे. तिसरा व्ह्यू घेतला तर मला लांबी आणि रुंदी मिळाली. किमान 2 व्ह्यूज असतील तर मला जॉबचं पूर्ण वर्णन करता येतं. आणि इथे सांगायचा मुद्दा असा की 3 व्ह्यूज मध्ये जॉबचं संपूर्ण वर्णन होत असतं. 3 व्ह्यूज मध्ये जॉबचं सगळं वर्णन होत असतं. आता इथे एक जॉब घेतलेला आहे आणि त्याचे 3 व्ह्यूज काढलेले आहेत. समजा मी हा जो ग्रीन एक आयसोमेट्रिक ब्लॉक घेतलाय आणि त्याची जी ग्रीन बाजू आहे त्याला मी फ्रंट व्ह्यू म्हटलेलं आहे. जी येलो बाजू आहे त्याला मी साइड व्ह्यू म्हटलेलं आहे आणि त्याची जी टॉपची बाजू आहे त्याला मी वरची बाजू आहे त्याला मी टॉप असं म्हटलेलं आहे. समोरील बाजू बघितल्यानंतर जी काही आकृती समोरील बाजूला थांबून लंब बघितल्यानंतर जी काय आकृती काढणार आहे त्याला मी फ्रंट व्ह्यू असं म्हटलेलं आहे. ज्यावेळेस मी समोरून बघतो त्यावेळेस मी इतर बाजूचा विचार करत नाही, फक्त समोरच्या बाजूला लंब थांबून जी काही बाजू दिसलेली आहे ती काढलेली आहे. इथे तुमच्या लक्षात येईल की रुंदी आणि उंची असं हे माप त्यांनी दिलेलं आहे. रुंदी आणि उंचीचा हा आकार तयार झालेला आहे. तिथला दुसरा भाग या भागामध्ये मटेरियल नाहीये म्हणून इथे सुद्धा मटेरियल आलेलं नाही. त्याच्यानंतर जिथं जिथं कडा आहेत त्या कडांची आकृती किंवा कडांचे एकत्रीकरण म्हणजेच फ्रंट व्ह्यू झालेलं आहे. म्हणजे इथं उंचीचा माप आहे, नंतर स्टेप आहे, पुन्हा खाली आलं, अशा पद्धतीचा व्ह्यू हा फ्रंट व्ह्यू मध्ये आलाय. त्याच्यानंतर इथं दोन कडा आलेल्या आहेत. इथं जर तुम्ही नीट बघितलं तर हा फ्रंट व्ह्यूचा हिरवा समोरचा भाग आहे आणि हा भाग मागे आहे. जेव्हा एक भाग मागे आणि एक भाग पुढे आहे तेव्हा एका कडेमुळे हा डिफरन्शिएट होतो. एक भाग मागे आणि पुढे ही एज दाखवते आणि म्हणून ही एक एज आलेली आहे आणि हा भाग पुढे आणि हा भाग मागे आहे हे दाखवण्याची दुसरी एज. आता आपण जर मी एखादा पक्षी होऊन वरून बघितलं, पक्षाची जशी नजर असते तर ज्यावेळेस मी वरून बघतो त्यावेळेस मला फक्त एखाद्या जेव्हा पक्षी आकाशात उडत असतो त्यावेळेस त्याला घरांचा आकार दिसतो, त्याची उंची दिसत नाही. तर घरांचा आकार म्हणजे काय, लांबी आणि रुंदी. तर पक्षाप्रमाणे जर मी वरून बघितलं तर साधारण अशा पद्धतीचा आकार येणार आहे आणि त्याच्यामध्ये
इथे बघा मध्ये मटेरियल नाही म्हणून हा मधला भाग पोकळ आलेला आहे, एक भाग रुंदीच लांबीचा आहे, दुसरा भाग रुंदीचा आहे. तर जो काही ब्लू कलरचा भाग आहे तो मी इथं टॉप व्ह्यू म्हणून काढलेला आहे. आता इथं जिथं मटेरियल नाही तिथं ही ओपन खाच आलेली आहे. आता ही एक एज आली बघा, ही एक रेषा आलेली आहे. त्याच्या आधी बघू की जसा जॉबचा वरून दिसणारा आकार आहे तसंच त्याची लांबी आणि रुंदी आलेली आहे. आता ही एक रेषा मध्ये आलेली आहे, याचं कारण असं की हा भाग वर आहे आणि हा भाग खाली आहे. ज्यावेळेस दोन उंचीमध्ये फरक आहे त्यावेळेस ती एका रेषेने दर्शवली, दोन उंचीमध्ये फरक आहे ती एका रेषेने दर्शवलेली आहे. तसंच असं मी त्याच्या कडेच्या बाजूला थांबतो, मी या येलो भागाच्या समोर उभं राहून बघतो आणि त्याची कडेची बाजू काढतोय. तर कडेची बाजू काढताना मला लांबी आणि उंची, आता इथे हा फ्रंट व्ह्यू येते, लांबी आणि उंचीचं माप इथे मिळतंय. तर जो दिसणारा भाग येतो मी काढला लांबी आणि उंचीचा, त्यानंतर हा भाग पुढे आहे आणि हा भाग मागे आहे म्हणून ही रेषा आलेली. आणि इथून मी बघितल्यानंतर हा जो येलोइश भाग आहे समोरून दिसत नाही पण तो पलीकडे आहे. ज्यावेळेस एखादा भाग समोरून दिसत नाही पण तो पलीकडे आहे तो आपण डॉटेडने दाखवत असतो म्हणून ही डॉटेड रेषा आलेली. तर अशा पद्धतीनं प्रत्येक बाजूचे आपण 3 व्ह्यूज काढत असतो, समोरची बाजू, कडेची बाजू आणि वरची बाजू. प्रत्येक बाजूच्या समोर लंब थांबायचं, परपेंडिक्युलर थांबायचं आणि प्रत्यक्ष दिसणाऱ्या कडांची आकृती काढायची, न दिसणाऱ्या कडांची डॉटेड आकृती काढायची. आणि अशा पद्धतीनं फ्रंट व्ह्यू मध्ये लांबी आणि उंची, टॉप व्ह्यू मध्ये लांबी आणि रुंदी आणि साइड व्ह्यू मध्ये रुंदी आणि उंची अशी 3 माप मिळून आपल्याला आकृतीचं वर्णन करता येतं. पण अशा पद्धतीचा जॉब काढण्याचे दोन बेसिक पद्धती आहेत. पहिली आहे फर्स्ट अँगल पद्धत आणि दुसरी आहे थर्ड अँगल पद्धत. तर त्याच्या आधी प्लेन ऑफ प्रोजेक्शन्स म्हणजे काय तर ते आपण बघू की आपण जॉब ची जी काही इमेज आहे ती एका प्लेनवर किंवा प्रतलावर टाकत असतो. जी उभी प्लेन असते किंवा उभी पातळी त्याला आपण व्हर्टिकल प्लेन म्हणतो, जी आडवी पातळी आहे त्याला आपण हॉरिझॉन्टल प्लेन म्हणतो. जी उभी पातळी आहे त्याला आपण व्हर्टिकल प्लेन म्हणतो, जी आडवी पातळी त्याला आपण हॉरिझॉन्टल प्लेन म्हणतो. आता जर मी जॉब पहिल्या क्वाड्रंट मध्ये ठेवला तर त्याला फर्स्ट अँगल म्हणतात. जर मी जॉब तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये ठेवला तर त्याला थर्ड अँगल म्हणतात. दुसरे आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये जॉब ठेवल्यानंतर त्याचे जे इमेजेस आहेत ते सुपर इम्पोज होतात, एकमेकांवर येतात आणि म्हणून दुसऱ्या आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये जॉब ठेवत नाहीत. तर आता पहिल्या जॉब क्वाड्रंट मध्ये जॉब ठेवल्यानंतर जॉबचे इमेजेस किंवा व्ह्यूज कसे येणार आहेत ते आपण बघू. की इथं मी जॉबच्या समोर उभा आहे आणि हा जॉब पहिल्या क्वाड्रंट मध्ये व्हर्टिकल जॉब हा प्लेन आणि ऑब्झर्वरच्या मध्ये, जॉब हा प्लेन आणि ऑब्झर्वरच्या मध्ये आहे. आणि आपण असं धरतो की तो ते जे प्लेन हे ओपेक आहे. ओपेक याचा अर्थ काय की ट्रान्सपरंट नाही, म्हणजे त्याच्यावर इमेज जाऊन बसणार आहे. मी इकडून बघतो आणि हा जो काय त्याची फ्रंट व्ह्यू ची इमेज आहे ती बघून ती त्याच्या व्हर्टिकल प्लेनवर काढलेली. मी ऑब्झर्वर एका बाजूने बघतो आणि पलीकडे त्याची इमेज काढतो. त्याच पद्धतीने मी वरून बघतो आणि त्याची इमेज जी काही खाली आडवी पातळी आहे त्याच्यावर काढतोय. वरून बघून त्याची इमेज मी खाली काढतोय आणि मी साईडनी बघून, आता इथं फ्रंट व्ह्यूला एक परपेच्युअल प्लेन म्हणून असतो 90 अंशामध्ये, त्या प्लेनवर त्याचा साइड व्ह्यू मी प्रोजेक्ट केलेला आहे. त्याचा साइड व्ह्यू हा या प्लेनवर घेतलेला आहे जो या व्हर्टिकल प्लेनला 90 अंशामध्ये आहे आणि हॉरिझॉन्टल प्लेनला 90 अंशामध्ये, अशा पद्धतीचा प्लेन. आता हा झाला फ्रंट व्ह्यू, हा झाला टॉप व्ह्यू आणि हा झाला साइड व्ह्यू. आता हे 3 प्लेन मला एका प्लेन मध्ये किंवा एका पातळीत किंवा एका पेपरवर आपण ड्रॉइंग काढत असतो. हे तिन्ही मला एका प्लेनवर आणण्यासाठी मी काय करतोय, हा जो काही हॉरिझॉन्टल प्लेन हा मी 90 अंशामध्ये खाली ओढतोय आणि हा परपेच्युअल प्लेन हा डाव्या हाताला मागे वळवतोय. तर अशा पद्धतीनं फ्रंट व्ह्यू हे 3 प्लेन एकमेकांच्या एका पातळीमध्ये येतात. त्यावेळेस फ्रंट व्ह्यूच्या खाली टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यूच्या उजव्या हाताला लेफ्ट हँड साइड व्ह्यू येतो. म्हणजे ज्या बाजूने आपण बघतो त्याच्या उलट्या बाजूला इमेज येते. फ्रंट व्ह्यूला मी उजव्या हाताला डाव्या हाताला बघतोय, म्हणजे जॉबचा त्याचा डावा भाग आहे पण तो उजव्या हाताला येतोय. टॉप व्ह्यू मी वरून बघतोय पण तो फ्रंट व्ह्यूच्या खाली येतो
आणि लेफ्ट हँड साइड व्ह्यू जो आहे तो राईट हँडला आहे. फ्रंट व्ह्यूचा तो लेफ्ट हँड साइड व्ह्यू तो राईट बाजूला येतो. तर या ठिकाणी जॉब हा पहिल्या क्वाड्रंट मध्ये असतो ज्यावेळेस असतो त्यावेळेस इमेज आणि ऑब्झर्वरच्या मध्ये ऑब्जेक्ट असतो. ज्या बाजूने आपण बघतो त्याच्या पलीकडे ड्रॉइंग येतं. फ्रंट व्ह्यूच्या खाली कायम टॉप व्ह्यू येत असतो. लेफ्ट हँडचा साइड व्ह्यू राईटला येतो, राईट हँडचा साइड व्ह्यू लेफ्टला येतो. आणि अशा पद्धतीने ज्या वेळेस आपण ड्रॉइंग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ठेवून त्याचे प्रोजेक्शन घेतो तर त्याला आपण म्हणतो फर्स्ट अँगल प्रोजेक्शन. इथं हे विषद केलंय की बघा हा जॉब आहे हा पहिल्या क्वाड्रंट मध्ये ठेवलाय. त्याचा फ्रंट व्ह्यू हा वर्टिकल प्लेन वर घेतलेला आहे आणि त्याचा टॉप व्ह्यू हा हॉरिझॉन्टल प्लेन वर घेतलाय. आता याला मी 90 अंश खाली फिरवलं तर फ्रंट व्ह्यूच्या खाली टॉप व्ह्यू येतो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. आता दुसरी केस आपण बघू. जॉब जर मी तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये ठेवला, जॉब मी तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये ठेवलाय. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये जॉब ठेवल्यानंतर हा झाला फर्स्ट अँगल प्रोजेक्शन जो आता तुम्हाला सांगितला की ऑब्झर्वर आणि वर्टिकल प्लेनच्या मध्ये जॉब आहे आणि फ्रंट व्ह्यूच्या खाली टॉप व्ह्यू. अशा पद्धतीने आपण फर्स्ट अँगल बघितला. आता आपण दुसरी मेथड बघणार आहे ते म्हणजे थर्ड अँगल प्रोजेक्शन. तर थर्ड अँगल प्रोजेक्शन मध्ये काय केलेलं आहे, जॉब हा तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये किंवा तिसऱ्या भागामध्ये आपण असं अजून की जॉब हा तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये आहे आणि त्यावेळेस हा एका ग्लास बॉक्स मध्ये आहे, हा एका काचेच्या ट्रान्सपरंट बॉक्स मध्ये आहे आणि त्याच्या इमेजेस हे आपण ग्लासवर घेतलेले आहेत. त्याच्या इमेजेस हे आपण ग्लासवर घेतलेले आहेत. आता जॉब आणि ऑब्झर्वरच्या मध्ये इमेज आहे, जॉब आणि ऑब्झर्वरच्या मध्ये इमेज आहे. आपल्याला समोर दिसेल की ऑब्झर्वर ज्यावेळेस बघतो त्यावेळेस त्याचा फ्रंट व्ह्यू हा त्याच्या वर्टिकल प्लेनवर आलेला आहे. त्याचा फ्रंट व्ह्यू हा त्याच्या वर्टिकल प्लेनवर आलेला आहे आणि जसं वरून बघतो तर प्लेन हे ऑब्झर्वर आणि जॉबच्या मध्ये असल्या कारणाने इमेज त्याची मध्ये झालेली. वरून ऑब्झर्वर बघतोय मध्ये प्लेन आणि खाली जॉब आहे आणि मग ही जी काय हॉरिझॉन्टल किंवा आडवी पातळी आहे त्याला मी एका प्लेनने आणण्यासाठी मी याला 90 अंशात वर फिरवतोय आणि इथं फिरवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की फ्रंट व्ह्यूच्या डोक्यावर टॉप व्ह्यू येतो. फ्रंट व्ह्यूच्या डोक्यावर टॉप व्ह्यू येतो. थर्ड अँगल पद्धतीमध्ये काय होतं, जेव्हा आपण तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये बघतो एका ट्रान्सपरंट काचेच्या बॉक्स मध्ये आहे असं आपण अज्युम करतो आणि मग ज्या बाजूने बघतो त्याच बाजूला व्ह्यू येतो. फ्रंट व्ह्यू समजा उजव्या हाताला असेल तर उजव्या हाताला फ्रंट व्ह्यू येणार आहे. टॉप व्ह्यू डाव्या बाजूला असेल तर डाव्या बाजूला असेल टॉप व्ह्यू येणार आहे फ्रंट व्ह्यूच्या कडेला आणि फ्रंट व्ह्यूच्या डोक्यावर टॉप व्ह्यू. तर या दोन बेसिक पद्धती आहेत. आपण आता बघितलं की थर्ड अँगल पद्धत म्हणजे काय की जॉब थर्ड क्वाड्रंट मध्ये ठेवल्यानंतर त्याच्या ज्या काही 3 इमेजेस आहेत त्या आपल्याला काढायच्या. तर इथे आपल्या लक्षात येईल की फ्रंट व्ह्यू मध्ये बेसिक काय की जॉब पहिल्या क्वाड्रंट मध्ये असतो आणि फ्रंट व्ह्यूच्या पायाखाली टॉप व्ह्यू येतो आणि थर्ड अँगल पद्धतीमध्ये जॉब तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये असतो. फ्रंट व्ह्यूच्या डोक्यावर टॉप व्ह्यू आहे. या दोन बेसिक गोष्टी. त्याच्यानंतर साइड व्ह्यू मध्ये जर साइड व्ह्यू डाव्या हाताला असेल तर फर्स्ट अँगल मध्ये तो उजव्या हाताला येईल फ्रंट व्ह्यूच्या. मात्र थर्ड अँगल मध्ये जर तो डाव्या बाजूला असेल तर तो त्याच बाजूला राहणार आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये त्याच्या पोझिशन मध्ये काहीही बदल होत नाही. फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मध्ये मात्र त्याच्या इमेजेस ह्या बदलत राहतात. तर इथं दाखवलंय बघा की फर्स्ट अँगल पद्धतीमध्ये हा त्याचा फ्रंट व्ह्यू, हा त्याचा टॉप व्ह्यू, हा त्याचा साइड व्ह्यू आहे. टॉप व्ह्यू हा खाली जातो, जो डाव्या हाताचा साइड व्ह्यू येतो फ्रंट व्ह्यूच्या उजव्या हाताला येणार आहे आणि याच्यामध्ये मात्र फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू ज्या दिशेला आहे त्याच दिशेला राहणार आहे. फ्रंट व्ह्यूच्या खाली टॉप व्ह्यू येणार आहे, फ्रंट व्ह्यूच्या डोक्यावर टॉप व्ह्यू येणार आहे आणि फ्रंट व्ह्यूच्या डाव्या हाताला साइड व्ह्यू येतो तो डाव्या हातालाच येणार आहे. तर मला वाटतं या फिगर्स तुम्हाला बऱ्यापैकी एक्सप्लेन करतात की फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू याच्यामध्ये फरक काय. तर इथे एक जॉब जो दाखवलाय तो जर मी फ्रंट व्ह्यू वर तो जर फर्स्ट अँगल मध्ये ठेवला तर फ्रंट व्ह्यू त्याच जॉबचे कशा दोन पद्धतीची व्ह्यूज येतात बघा. फ्रंट व्ह्यूच्या खाली टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यूच्या बाजूला डाव्या हाताचा साइड व्ह्यू. तो जॉब जर मी थर्ड अँगल मध्ये ठेवला तर फ्रंट व्ह्यूच्या डोक्यावर टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यूच्या उजव्या हाताला त्याचा राईट हँड व्ह्यू.
तर अशा पद्धतीने जॉब कोणत्या क्वाड्रंट मध्ये ठेवता त्याच्यावर आपण ठरवत असतो की त्याच्या कोणत्या पद्धतीने ड्रॉइंग काढायचंय. तर ज्यावेळी जॉब फर्स्ट अँगल प्रोजेक्शन आणि थर्ड अँगल प्रोजेक्शन पद्धती असं आपण त्याला म्हणत असतो. या दोघांमधला आपण फरक बघूया की फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मध्ये जॉब पहिल्या क्वाड्रंट मध्ये ठेवलेला आहे, थर्ड अँगल प्रोजेक्शन मध्ये जॉब तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये ठेवलेला आहे. फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मध्ये ऑब्जेक्ट हा ऑब्झर्वर आणि प्लेनच्या मध्ये आहे. थर्ड अँगल प्रोजेक्शन मध्ये प्लेन हे ऑब्जेक्ट आणि ऑब्झर्वरच्या मध्ये आहे. फर्स्ट अँगल मध्ये आपण प्लेन किंवा प्रतल हा नॉन ट्रान्सपरंट असा धरतो, म्हणजे ओपेक धरतो, म्हणजे पारदर्शी नाही असं धरतो. थर्ड अँगल पद्धतीमध्ये आपण ग्लास बॉक्स किंवा पारदर्शी प्रतल असं म्हणतो. चौथा आहे की फर्स्ट अँगल मध्ये फ्रंट व्ह्यूच्या खाली टॉप व्ह्यू येतो आणि लेफ्ट साइडचा व्ह्यू हा फ्रंट व्ह्यूच्या राईटला येतो. तर थर्ड अँगल पद्धतीमध्ये फ्रंट व्ह्यूच्या डोक्यावर टॉप व्ह्यू येतो आणि फ्रंट व्ह्यूच्या जर डाव्या बाजूला साइड व्ह्यू असेल तर तो डाव्याच बाजूला येणार आहे. तर ह्या बेसिक दोन पद्धती आहेत ज्या पद्धतीने आपण ड्रॉइंग काढत असतो आणि याच दोन पद्धती संपूर्ण जगामध्ये यूज केल्या जातात. आता आपण जर काही ड्रॉइंग काढतोय तर त्या ड्रॉइंग कोणत्या प्रोजेक्शनने काढलेलं आहे हे राईट हँड बॉटमला आपण ड्रॉइंग शीट मध्ये राईट हँड कॉर्नरच्या बॉटमला आपण स्केल ऑल डायमेन्शन ह्या दोन गोष्टी लिहित असतो. त्याचप्रमाणे आपण फर्स्ट अँगल आणि थर्ड अँगलचा सिम्बॉल काढत असतो. इथं फर्स्ट अँगलचा सिम्बॉल एक टेपर जॉब दाखवलाय, त्याच्यामध्ये पहिला टेपर पोर्शन आहे. त्याला बघितल्यानंतर त्याचे जे काही दोन व्ह्यूज आहेत ते आपण काढले. तर हा जो आहे हा आहे त्याचं फर्स्ट अँगल पद्धतीचं प्रोजेक्शन. आणि इथे टेपर हा आधी नंतर काढलेला आणि टेपर पासून दिसणारे जे काही दोन कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत ते आधी काढलेले आहेत. हा आहे थर्ड अँगल प्रोजेक्शनचा सिम्बॉल. तर हे दोन सिम्बॉल आपल्याला ज्या पद्धतीने आपण ऑर्थोग्राफिक ड्रॉइंग काढतो त्याच्यामध्ये दर्शवणं आवश्यक आहे. याच्यामध्ये याचे डायमीटर आहे 5 आणि 10 मिलीमीटर आणि लांबी आहे 10 मिलीमीटर आणि हे कॉन्सेंट्रिक असल्यामुळे इथं सेंटर लाईन्स दाखवलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की या टॉपिक मध्ये आपण फर्स्ट अँगल प्रोजेक्शन पद्धती आणि थर्ड अँगल प्रोजेक्शन पद्धती काय आहे हे बघितलं. धन्यवाद.